श्री शिवाय नमस्तुभ्यम. ग्रहांच्या कारकत्वाविषयी व्हिडिओ करत असताना मागील भागामध्ये आपण गुरुग्रहाविषयी माहिती घेतली. या भागात आपण शुक्र ग्रहाविषयी माहिती घेणार आहोत. सगळ्यांचाच आवडता ग्रह शुक्र आहे. का तर शुक्र सगळ्यात जास्त धनदायी ग्रह आहे. लक्झरीचा कारक आहे, ऐश्वर्याचा कारक आहे, स्त्रीचा कारक आहे, सेक्शुअल लाईफचा कारक आहे. अजून शुक्राकडे कोणकोणती कारकत्व आहेत तर शुक्र अत्तराचा कारक ग्रह आहे. उंची कपडे, उंची खाणी म्हणजे खूप टॉप क्लास रेस्टॉरंट्स, हॉटेल इंडस्ट्री सगळ्यांचा तो कारक ग्रह आहे. शुक्राचा पौराणिक मंत्र आहे हिमकुंद मृणालाभम दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्. सर्व शास्त्रांचा तो कारक ग्रह आहे. मग ते गायन असेल, वादन असेल, संगीत असेल, तर या सगळ्या शास्त्रांचा, नृत्य असेल, या सगळ्या शास्त्रांचा, संगीतातील सर्व गोष्टींचा तो कारक ग्रह आहे. अशा प्रकारे शुक्र जर पत्रिकेमध्ये उत्तम असेल तर व्यक्ती रसिक असते, कारण तो रसिकतेचा कारक आहे. अशी व्यक्ती कधीही तुम्हाला गोड बोलताना दिसेल, रसिक व्यक्ती असते, कारण शुक्र या सगळ्या गोष्टींचा कारक ग्रह आहे. शुक्रालाही गुरुप्रमाणेच नैसर्गिक शुभग्रह मानले गेले आहे आणि तोही मंत्री पदाचाच ग्रह आहे. कारण हिमकुंद मृणालाभम दैत्यानां परमं गुरुं, दैत्यानां परमं गुरुं, तो दैत्यांचा गुरु आहे. सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्. भगवान श्री शंकराची विशेष कृपा ही शुक्राचार्य म्हणजे शुक्र ग्रहावर आहे, कारण त्यांनी त्याला आपला पुत्र मानलेले आहे. म्हणूनच मृत संजीवनी विद्या ही त्यांनी शुक्राचार्यांना दिली, जी शुक्र ग्रहाच्याच अंडर येते. असा तो शुक्र ग्रह आहे, जो पत्रिकेमध्ये विवाह सौख्य, विवाह, स्त्री सुख या सगळ्या गोष्टींचा कारक आहे. म्हणून तो पत्रिकेमध्ये सप्तमाचा कारक ग्रह मानला जातो, कारण सप्तम स्थानावरनं जोडीदाराचा म्हणजेच आपल्या पार्टनरचा विचार होतो. म्हणून सप्तम स्थानाचा तो विशेष कारक ग्रह आहे, जो शुक्र आहे. शुक्राचा वेदोक्त मंत्र आहे शुक्र शुक्मा उशो नजार पपरा समिचिदेवन ज्योती, हा त्याचा वेदोक्त मंत्र आहे. आणि द्राम द्रिम द्रौम सहा शुक्राय नमः हा त्याचा शुक्राचा बीज मंत्र आहे, किंवा शुम शुक्राय नमः हा शुक्राचा बीज मंत्र आहे. या सगळ्या मंत्रांचे जप, वेदोक्त असेल, पुराणोक्त असेल किंवा बीज मंत्र असेल, त्याचा जप जर 80,000 संख्येत केला तर शुक्र ग्रहाचे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तम परिणाम होताना दिसून येतात. बुध ग्रह हा मुगावरती कार्य करतो. मुगाचे कारकत्व बुधाकडे आहे. चण्याच्या डाळीचे कारकत्व गुरुकडे आहे. त्याचप्रमाणे शुक्राकडे कोणते कारकत्व आहे तर चंद्र आणि शुक्र यांच्याकडे धान्य याबाबत एकच कारकत्व आहे, जो रस आहे तो धान्य आहे. आणि धान्यामध्ये चंद्र आणि शुक्र यांच्याकडे तांदूळाचे कारकत्व आहे. तांदूळ या पदार्थावरती शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. शुक्र ग्रह हा पांढऱ्या रंगाला डिनोट करतो, पांढऱ्या रंगाचे तो प्रतिनिधित्व करतो. शुक्र तारा मंदवारा हे गाणे मराठीमधलं अतिशय फेमस आहे, म्हणजे तो दिसायलाही अतिशय आकर्षक आणि सुंदर आहे. पत्रिकेमध्ये शुक्र जर बाधित असेल तर विवाह सुख न मिळणे, स्त्री सुख न मिळणे, धनाची कमतरता असणे, व्यक्तीमध्ये आकर्षण शक्ती कमी असणे, कारण शुक्र आकर्षण शक्तीचाही कारक ग्रह आहे, म्हणजे आकर्षण शक्ती ही कमी असणे, या सगळ्या गोष्टी दिसून येतात. म्हणून शुक्राचे प्राबल्य आज कलियुगामध्ये जास्त असणे गरजेचे आहे. कारण तुम्हाला जर भोगविलासाच्या गोष्टी प्राप्त करायच्या असतील पृथ्वीवरून, तर तुम्हाला पृथ्वीवरती येऊन तर तुम्हाला शुक्र ग्रहाचे प्राबल्य हे पत्रिकेमध्ये वाढवावे लागेल. शुक्र ग्रहाला उत्तम करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुम्ही नित्य अत्तर वापरणं, सुगंधित अत्तर वापरणं चालू करा. तुम्हाला शुक्र ग्रहाचा अनुकूल असा परिणाम निश्चित दिसून येईल. अथवा दुसरा एक उपाय म्हणजे शुक्र स्त्रीकारक आहे, म्हणजे स्त्रियांचा सन्मान करून, ज्या सुवासिनी स्त्रिया आहेत, विवाहित स्त्री आहेत, त्यांचा सन्मान करून तुम्ही त्यांचे पूजन केले तर शुक्र ग्रह पत्रिकेमध्ये प्रबळ होताना दिसून येईल. शुक्र ग्रहाकडे कोणती कारकत्व आहे त्याची परत एकदा समरी घेऊया, की शुक्र धनाचा कारक आहे, विवाहाचा कारक आहे, विवाह संस्काराचाही तो कारक आहे, कारण तो सर्व शास्त्रांचा कारक आहे. संगीतामधले सगळ्या प्रकारांचा, गायन असेल, वादन असेल, नृत्य असेल, तर तो त्याचा कारक आहे, म्हणजेच एक प्रकारे तो कलेचा कारक ग्रह आहे. लक्झरियस लाईफ, उंची राहणी, उंची कपडे, तसेच हाय प्रोफाईल रेस्टॉरंट्स, हॉटेल इंडस्ट्री या सगळ्याचा शुक्र कारक ग्रह आहे. नैसर्गिकतेमध्ये प्रधान तत्वात तो रजोगुणीच ग्रह आहे आणि तो सेक्शुअल लाईफचाही कारक ग्रह आहे, अपोजिट सेक्सचा कारक ग्रह आहे. अशा प्रकारे शुक्राकडे ही सगळी कारकत्व आहे. हातावरती शुक्राचा पर्वत जर सांगायचा झाला तर हा जो संपूर्ण भाग आहे हा शुक्र पर्वत आहे. शुक्र पर्वतावरती जितक्या लाईन्स या खालून वरती असतील तेवढी माणसाच्या आयुष्यात लक्झरियस म्हणजेच लक्झरी जास्त असते, लक्झरियस आयुष्य जास्त जातं. जितक्या लाईन्स शुक्र पर्वतावरती खालून वर असतील तेवढ्या, आणि जितक्या लाईन्स शुक्र पर्वतावरती
आडव्या असतील, आडव्या लाईन्स जितके जास्त असतील तेवढे अपोजिट सेक्सचे व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील. मग ते व्यावसायिक स्वरूपात असतील, तुमच्या कामाच्या स्वरूपात असतील, तुमच्या क्षेत्राच्या बाबत असतील. जितक्या आडव्या लाईन्स अधिक तेवढ्या अपोजिट सेक्सच्या व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार. आणि जितक्या उभ्या लाईन्स आहेत, म्हणजे उभ्या लाईन असणं हे जास्त शुभ मानलं गेलेलं आहे, जो शुक्र पर्वत आहे. तर त्या उभ्या लाईनमुळे तुम्हाला लक्झरियस लाईफ प्राप्त होतं. शुक्र पर्वतातली जाळी असणं हे अतिशय विवाह सौख्य कमी असण्याचं, तसेच तुमचं फिजिकल जे लाईफ आहे ते एकदम डिस्टर्ब असण्याचं लक्षण आहे, जर शुक्र पर्वतावर जाळी असेल तर. श्री शिवाय नमस्तुभ्यम.